आज ना मी थोडी वेगळ्या पद्धतीची चटणी ट्राय केली आहे इडलीसोबत. ही चटणी माझ्या गावी खूप बनते. माझं गाव ॲक्च्युली कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती येतं, तर तिकडे सांबार एवढं बनत नाही, पण ह्या 2 चटण्या जरूर बनतात. म्हणून म्हटलं आज स्वतः ट्राय करून पाहूया. तर इडलीच्या पिठासाठी मी घेतली आहे 3 कप तांदूळ, 1 कप उडीद डाळ, अर्धा कप साबुदाणा आणि अर्धा कप पोहे. हे सगळं 6 तास भिजत ठेवलेलं आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून रात्रभर झाकून ठेवलेलं आहे. आता उद्या सोमवार आहे, म्हणून नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघा पीठ किती मस्त फर्मेंट झालं आहे. आता यात मीठ आणि थोडंसं बेकिंग सोडा घालून हलकेच मिक्स करून घ्या आणि इडलीच्या पातेल्यात ओतून गॅसवर वाफवायला ठेवा. तोपर्यंत आपण बनवूया दोन्ही चटणी. माझ्या घरी सांबार सहसा बनत नाही, कारण चटणीच इतकी भारी असते की सांबारची गरज वाटतच नाही. तर ही पहिली हिरवी चटणी बनवूया. कढईमध्ये थोडंसं तेल घ्या, त्यात कांदा परतून घ्या आणि मग शेंगदाणे, फुटाणे आणि मिरची घालून छान परतून घ्या. त्यात थोडंसं कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या. झाली आपली गावी बनणारी साधी पण जबरदस्त हिरवी चटणी. आता लाल चटणी बनवूया. तेलामध्ये घ्या कांदा, चांगलं परतून घ्या आणि मग त्यात टाका टोमॅटो पण परतून घ्या कांद्यासोबत आणि मग टाका आलं. हे तिन्हीही छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्या. परतून झाल्यावरती त्यात टाका मीठ आणि थोडंसं मिरची पावडर, तिखट जमेनुसार आणि मग थोडंसं खोबरंही घालू शकता, पण ते तुमची चॉईस आहे. मला खोबरं आवडत नाही म्हणून मी टाकलं नाही आहे. आणि मग मिक्सरमध्ये मस्तपैकी वाटून घ्या. आता ह्या दोन्ही चटणीला आपण देऊया तडका देण्यासाठी तेलामध्ये मोहरी आणि लाल मिरची जी असते, त्याला काश्मीरी मिरची म्हणतात, ती लाल मिरची आणि कढीपत्त्याचा तडका आपण मस्त देऊया. चटणीत येतो एकदम मस्त चव त्याने. आणि बघा आपल्या इडली पण रेडी झाल्या आहेत, एकदम सॉफ्ट फुललेल्या आणि गरमागरम इडल्या. हिरवी चटणी, लाल चटणी आणि गरम इडली एकत्र खाऊन बघा, हे इतकं छान लागतं ना की मनच खुश होतं. मी इडली आधी म्हणजे असं बनवलं आहे, पण ही चटणी मी फर्स्ट टाईम ट्राय केली आहे. खूप छान लागते ॲक्च्युली. वाव, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कॉमेंट्समध्ये मला सांगा तुमची इडली कशी बनली आणि चटण्याही. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच सोप्या घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.